नमस्कार पालक मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण द होल ब्रेन चाइल्डमधील कनेक्ट अँड रिडायरेक्ट ही स्ट्रॅटेजी समजली. आता स्ट्रॅटेजी नंबर 2, नेम इट टू टेम इट, टेलिंग स्टोरीज टू काम बिग इमोशन्स. लहान मुलामुलींच्या विश्वातसुद्धा खूप अनप्लेझंट अनुभव येत असतात, जसं जोरदार आपटणे, गुडघ्याला खरचडणे, जीवापाड जपलेला पाळीव प्राणी दुरावणे, शाळेमध्ये बुली होणे, असे बरेच प्रकार घडतात, ज्यामुळे त्यांना भीती, राग, दुःख, एम्बॅरेसमेंट, लाज, निराशा अशा भावनांना समोर जावे लागते. पालक म्हणून आपण त्यांना जीवनातल्या प्रत्येक कटू अनुभवापासून वाचवू शकत नाही, पण त्यांना सगळ्या सिच्युएशनसोबत डील करण्यासाठी सज्ज करू शकतो. या स्ट्रॅटेजीनुसार मुलांना जेव्हा तुम्ही भावनांच्या अशा असहज स्थितीमध्ये अडकलेलं बघता, तेव्हा त्यांच्यासोबत संवाद करा. त्यांचे कटू अनुभव गोष्टी रूपात त्यांना सांगू द्या. 10 वर्षाचा एक मुलगा जॅक, जो रात्री घाबरून झोपेतून उठतो आणि मग रडतो, त्याला काहीतरी भयानक ॲक्सिडेंट झाल्यासारखं झोपेत जाणवतं, पण प्रत्यक्षात तो एकदम सेफ बेडवर झोपलेलाच असतो. त्याला क्लिअरली काही सांगता येत नाही नेमकं त्याला काय वाटतंय. अशावेळी त्याची आई इट्स ओके, तू सेफ आहे, काहीही झालेलं नाही, झोप, सगळं ठीक आहे असं समजावते, पण त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. ऑथर सांगतात, आपला राईट ब्रेन इमोशनल मेमरीज होल्ड करून ठेवतो. जॅकच्या स्केअरी मेमरीज त्याच्या इमोशनल ब्रेनने होल्ड करून ठेवल्या होत्या. त्याला भीती वाटत होती, पण एक्सप्लेन करता येत नव्हतं. यावेळी आईने नेम इट टू टेम इट या स्ट्रॅटेजीचा वापर केला. तिने जॅकला त्याच्यासोबत पास्टमध्ये घडलेल्या त्या ॲक्सिडेंटविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुला आठवतं आहे का, आपला एकदा ॲक्सिडेंट झाला होता? जॅकने सांगितलं, हो, मी माझी बाईक चालवताना तुझ्याकडे बघून रोड क्रॉस करत होतो. आईने विचारलं, मग पुढे काय झालं? जॅक घडलेला सगळा घटनाक्रम आईला सांगायला लागला. आईने पण त्याला त्या विषयावर बोलतं ठेवण्यासाठी बरेच प्रश्न विचारले. तुला तेव्हा भीती वाटली असेल, हो ना? खूप दुखावलाही असेल तू. जेव्हा जॅक सगळी घटना एका गोष्टी रूपात आईला सांगत होता, त्याचा लेफ्ट ब्रेन सगळा घटनाक्रम आठवून एका साखळीत बांधत होता आणि त्याला शब्दात मांडत होता, आणि राईट ब्रेन इमोशन्सची सांगड घालून परिस्थिती नीट समजत होता. पेनफुल इव्हेंटला डिस्कस करणे हील होण्यास खूप फायदेशीर ठरतात. स्टोरी टेलिंगच्या इफेक्टिव्हनेसला कमी समजू नका, असं ऑथर म्हणतात. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आपल्या इमोशन्सला टेम म्हणजे वश किंवा कंट्रोल करण्यासाठी जेव्हा आपण मुलांना त्यांचे कठीण अनुभव शब्दात मांडायला, त्यांच्या भावनांना नाव द्यायला शिकवतो, जसं भीती वाटणे, दुःख होणे, वेदना होणे, तेव्हा आपण त्यांना सिच्युएशन समजायला, त्यासोबत डील करायला शिकवत असतो, आणि भविष्यात तो एक मजबूत, इमोशनली स्ट्रॉंग आणि भरभक्कम व्यक्तिमत्व बनू शकतो. अशी व्यक्ती आयुष्याच्या अगदी भावुक क्षणातसुद्धा चांगले निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात. स्ट्रॅटेजी नंबर 3 समजण्याआधी आपल्याला एक छोटीशी संकल्पना समजून घ्यायची आहे. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनविषयी माहिती घेतली. आता आपल्याला ब्रेनला बॉटम टू टॉप असं बघायचं आहे. आता असं समजा की तुमचा मेंदू एक घर आहे. त्या घराचे 2 मजले आहेत. त्याला नाव देऊया अपस्टे ब्रेन आणि डाऊनस्टे ब्रेन. डाऊनस्टे ब्रेन हा खूपच प्रिमिटिव्ह काम करतो, जसं श्वास घेणे, ब्लिंकिंग, इनेट रिॲक्शन्स, आणि इम्पल्सेस जसं फाईट अँड फ्लाईट रिॲक्शन, स्ट्रॉंग इमोशन्स जसं भीती, राग. पण अपस्टे ब्रेन खूप वेगळा आहे. तो सेरेब्रल कॉर्टेक्सने बनलेला आहे. क्रिटिकल थिंकिंग, इमॅजिनिंग, प्लॅनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲनालायझिंग अशा कामांसाठी तो जबाबदार असतो. आपल्याला नेहमीच वाटतं की चांगले निर्णय घेणे, योग्य नियोजन करणे, भावनांवर प्रभुत्व असणे, सेल्फ अंडरस्टँडिंग, समजदारी, एम्पॅथी, मोरॅलिटी असे चांगले गुण आपल्या मुलांमध्ये असावेत. यासाठी त्याचा अपस्टे ब्रेन योग्य पद्धतीने विकसित होणे आवश्यक आहे. लहान मुलांचा डाऊनस्टे ब्रेन जन्मताच खूप चांगला विकसित झालेला असतो, पण अपस्टे ब्रेन 20 ते 22 वर्षापर्यंत पूर्णपणे विकसित होतो. आता बघूया स्ट्रॅटेजी नंबर 3, एंगेज नॉट एनरेज. यानुसार आपल्याला एक पालक म्हणून स्वतः समजून घ्यायचं की आपण मुलांच्या अपस्टे ब्रेनला एंगेज करतोय की डाऊनस्टे ब्रेनला ट्रिगर करतोय. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. एक छोटीशी मुलगी आईला अतिशय रागाने आय हेट यू असं म्हणते. यावर आई तिला असं म्हणू शकते, हे बोलणं खूप चुकीचं आहे, पुन्हा माझ्या कानावर असे शब्द पडायला नको. किंवा दुसरा ऑप्शन, आई बोलते, इतकं चिडायला झालं काय? मुलगी पुन्हा आय हेट यू आणखी असं रागात म्हणते. आई त्यावेळी तिच्या भावनांना ओळखत बोलते, हे त्या नेकलेससाठी आहे का? मुलगी अजून रागात यू आर सो मीन असं म्हणते. त्यावर आई म्हणते, तो नेकलेस विकण्यासाठी नव्हता. तुला उदास राहायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा आपण दुसरं काय चांगलं करू शकतो हा विचार करूया का? मुलगी चिडून, म्हणजे नेमकं काय आणि कसं करायचं?
आता तिचा अपस्टेअर ब्रेन प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये एंगेज झाला आहे. यावेळी आई तिला चांगले सोल्युशन देऊ शकते, जसं आपण दुसऱ्या दुकानात बघूया का, किंवा अगदी घरी तसा नेकलेस बनवून बघायचा का. यापुढे आई तिला आपले शब्द जपून वापरावे, ती बोलताना किती चुकली हे समजावू शकते. पहिला ऑप्शन पण काही फार चुकीचा नव्हता, पण त्याने अपस्टेअर ब्रेन एंगेज झाला नसता आणि दुसऱ्या ऑप्शनमुळे तिने प्रॉब्लेम सॉल्विंग, थिंकिंग, निगोशिएशन अशा गोष्टींचा एक्सपिरियन्स घेतला. ही स्ट्रॅटेजी मला तर एकदम जादूसारखी वाटली जेव्हा ती रिअल लाईफमध्ये अप्लाय केली. ते जाहिरातीमध्ये म्हणतात ना, ये है आम जिंदगी और ये है मेंटॉस जिंदगी. अगदी तसं ही एक मेंटॉस जिंदगी आहे. माझ्या 4 वर्षाच्या मुलीला शाळेत सोडत असताना आम्हाला रोडवर JCB टॉय विकणारे दिसले. ती लागली ओरडायला, मम्मा आम्हाला JCB पाहिजे, गाडी थांबव प्लीज. आता अशा वेळी आम जिंदगीसारखं मी म्हणाले असते, काय गरज आहे, आधीच घरी खूप अशा गाड्या पडलेल्या आहेत, चल शाळेला उशीर होतोय, तर तिचा डाऊनस्टेअर ब्रेन ट्रिगर झाला असता आणि तिने पाय आपटणे वगैरे सुरू केलं असतं. मग मी गाडी बाजूला घेऊन तिला ठणकावून रागवलं असतं आणि रडत रडत तिला शाळेत सोडलं असतं. पण यावेळी मेंटॉस जिंदगी जगत मी JCBवाल्या दादाजवळ गाडी थांबवली आणि त्याला विचारलं, कितीला दिली दादा. दादा म्हणाला 400 रुपये मॅडम. मी म्हणाले, बापरे इतकी महाग, नको आम्हाला. आणि आम्ही पुढे निघालो. माझी मुलगी लागली रडायला, मम्मा आम्हाला ते पाहिजे प्लीज. मी तिला बोलली, अरे तो 400 रुपयाला म्हणाला, किती महाग आहे माहिती आहे, 400 म्हणजे. आणि तू बघितलंस ना, माझ्या पर्समध्ये फक्त 20 रुपये होते, आता कसं करायचं आपण. इथे तिचा अपस्टेअर ब्रेन एंगेज झाला आणि तिने कोणतेही टँट्रम्स न दाखवता सोल्युशन द्यायला सुरुवात केली, जसं मम्मा तू दादाला मोबाईल दाखवणं, तिला UPI पेमेंट असं म्हणायचं होतं. मग आम्ही ती JCB कसं घ्यायचं याची चर्चा करत करत शाळेत पोचलो. अशा प्रकारे डाऊनस्टेअर ब्रेनला एनरेज न करता मी तिच्या अपस्टेअर ब्रेनला एंगेज केलं. मला ही स्ट्रॅटेजी भन्नाट वाटली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया याच पुस्तकाच्या पुढील भागात. थँक्यू.